आणि म्हणून तुम्ही पराभूत होता। आमचे लोक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेता हा 24/7 365 डेज हा जनतेच्या सुखदुःखाचा सहभागी असणारा कार्यकर्ता असतो। आम्ही सातत्याने जनतेमध्ये असतो, कामं करतो, त्यांचं प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। जनता आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतात, पण आम्हाला मिळालेल्या आशीर्वादाचं दुखणं हे आता त्या वाढलेल्या मतदारावर काढतात आहे, ही चांगली गोष्ट नाही। दुसरी गोष्ट, आता कामठी मतदारसंघामध्ये जर आपण येरखेडा पाहिला किंवा कामठी ग्रामीण बघितलं की नागपूर ग्रामीण मोठ्या प्रमाणात MIDC औद्योगिक वसाहती नवीन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घर बांधणी सुरू आहे। दरवर्षी आता पहा, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा तेव्हा यांनी जिंकले तर तेव्हा का नाही यांनी मग त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर हे घेतले। लोकसभा अंतिम यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा 31,859 मतदार वाढले, टक्केवारी आहे 6.83। तिथे लोकसभेचा उमेदवार जिंकला म्हणून यांनी आरोप नाही केले। तेव्हा निवडणूक आयोग यांच्यासाठी अतिशय चांगला होता। आणि तिथून जेव्हा मग 6 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या 7 महिन्यानंतर 27/3 नंतर 29/10 अंतिम यादी प्रारूप प्रसिद्ध झालं 7 महिन्यांनी। आणि या 7 महिन्यामध्ये फक्त 7% मतं वाढलेले आहे, 35,539। इथं त्यांचा उमेदवार हारतो म्हणून निवडणूक आयोग म्हणा किंवा भाजप दोषी ठरतो। आणि तिथे लोकसभेमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला आणि तेव्हा 31,859 मतं वाढले, तेव्हा निवडणूक आयोग आणि भाजप त्याला जबाबदार नव्हता। एकंदरीत विकृत मानसिकता ही काँग्रेसच्या वरच्या नेत्यापासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत आहे। हारलो की निवडणूक आयोग आणि मतदारावर आरोप करायचे आणि जिंकलं तर मग मात्र काही बोलायचं नाही, ही जी एकूण मानसिकता आहे ही मानसिकता। आणि म्हणूनच आदरणीय देवेंद्रजींनी म्हटलं आहे की राहुल गांधीशी आमचा सामान्य कार्यकर्ताही या गोष्टीवर डिबेट करू शकतो। ही गोष्ट काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घ्यावी अशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे। आणि मतदार राजाचा तुम्ही अपमान करू नका, शेवटी मतदार राजा आहे हा। वेळोवेळी क्षणाक्षणाला आपलं नाव नोंदणीसाठी धावतो। आम्ही इलेक्शन मध्ये जातो भाऊ, तेव्हा त्याचं नाव दिसलं तो आमच्याशी वाटतो, माझं नाव दिसत नाही, वास्तविक तर त्याला नोंदवायचं आहे। म्हणजे त्याचा हक्क बजावण्यासाठी तो इतका आक्रमक असतो, कारण लोकशाहीचा तो एक क्षण असतो। त्या दिवशी त्याला बटन दाबायचं, 5 वर्षासाठी त्याला आशीर्वाद द्यायचे असतं, त्याचं मत मांडायचं असतं। आणि मग या 9 महिन्याच्या काळात धावपळ करून अनेक लोकांनी आपली त्या ठिकाणी मतं नोंदली, ते काही भाजपने नाही केलेली आहे। लोक उत्साहपूर्वक या वेळेस विधानसभेत बाहेर आलेले आहेत आणि म्हणून या मतनोंदणीशी आमचा संबंध नाही। विभागाची रचना एका बूथचं मतदार नोंदणी ही प्रोत्साहित कसं करणं, मतदाराला त्या ठिकाणी आपलं नाव आहे की नाही, बाबा तुझं नाव आहे की नाही बघून घे, नाही तर जा नाव नोंदवून घे, इथपासूनची तयारी ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी करत असते। आणि सातत्यानं संघटनेमध्ये काम, आता आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, फुल टाइम 24/7 पार्टीचं काम करणारे लोक आहेत। आता हे कुठेही काम न करता केवळ पॉलिटिकल आरोप करणं आणि